अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे आयोजित राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपट कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार भाषण केले. हा कार्यक्रम शेतकरी आणि मजुरांच्या थकवा दूर करण्यासाठी तसेच परंपरा जपण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा रविराज देशमुख आणि त्यांच्या मित्र परिवाराने 23 ते 24 वर्षापासून ही परंपरा चालवलेली आहे. भाजप सरकारची प्रशंसा करताना नवनीत राणा म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस, रविराज भाऊ, देवा भाऊ यांच्या नेतृत्वात छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, महिलांसाठी 1500 रुपये योजना, 30 लाख कोटींचा व्यवसाय आणून रोजगार निर्मिती. नवनीत राणा यांचे हे भाषण शेतकरी मजुरांमध्ये उत्साह निर्माण करणारे ठरले. भाऊ, आमचे सचिन, युवा, जोडे बुजुर्ग, मनोज, जोडे वलगाव असो, कुरा असो, आमचे जोडे पूर्ण क्षेत्र आहे, धीरज असो, कुणाल असो, आमच्या प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी आणि त्याच्यासोबत एक बहीण म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि सगळ्यांना पटामध्ये जेवढेही पार्टिसिपेशन आमचे शेतकऱ्यांनी केलं त्यांना मनापासून शुभेच्छा देते. हारेगा कौन, जीतेगा कौन, इससे ज्यादा फर्क ये पड़ता है मैदान में लड़ेगा कौन. जे प्राइज भेटन, तुम्ही म्हटलं की पुढच्या वर्षी 25वा वर्ष आम्ही साजरा करणार आहे, तर आपले मुख्यमंत्री देवाभाऊला यांना, पालकमंत्री, आमचे पालकमंत्री सारखे पालकमंत्रीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एवढे चांगल्या पद्धतीचे पालकमंत्री आम्हाला भेटलेले आहे. तर आपण पूर्ण प्रयत्न करू संतनू भाऊ की पुढच्या वर्षी 25वा वर्ष आपण जे पटाचं आयोजन आणि नियोजन करू, आयुष्यामध्ये ती पट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आठवून ठेवीन. या पद्धतीचा पट पुढच्या वर्षी राहील, एवढाच मी शब्द तुम्हाला देते. आणि सगळे शेतकरी, आमचे जेवढे बुजुर्ग लोक इथे उपस्थित आहे, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षित आहे ते 100% मी तुम्हाला ते करून दाखवीन, एवढंच सांगते. आणि या मैदानमध्ये लढणारे एकटी नाही, एकच सरकार करू शकते, ते भारतीय जनता पार्टीचे. भारतीय जनता पार्टी हेच शेतकऱ्यांचं कर्जमाफी करून त्यांना न्याय देऊ शकतात. आज या मतदारसंघामध्ये आम्ही जे भगवा लावू शकलो, भगव्यासाठी जे आम्ही प्रचार केला, रविराज भाऊ तुमचं सगळ्यात मोठं कौतुक करण्याजोगतं आहे. तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ राहून या मतदारसंघामध्ये इच्छा होती की मी आमदारकीला उभा राहिलो पाहिजे, पण पक्षाचे एक आदेशामुळे आपला स्वतःचा फॉर्म, बी फॉर्म, आपला फॉर्म भरलेला मागे घेतलं आणि पक्षाला निष्ठा राहणारा म्हणजे रविराज भाऊ आहे. आज आम्ही या मैदानात जरी उभे आहे, पण या मैदानामध्ये सगळे शेतकऱ्यांना एकत्रित आणण्याचं काम या पूर्ण रविराज भाऊ, संतनू भाऊ यांचे पूर्ण मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ पासून यंग जेवढेही लोक काम करताय सगळ्यांचं क्रेडिट आहे. आपल्या मातीला जपण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ताच होऊ शकते, दुसरा आपल्या मातीला जगणारे लोक नाही आहे. मी आज आपल्याला बरेचसे लोक टीका करतात की देवा भाऊनी महिलांना 1500 रुपये दिले आणि विधानसभा निवडून आले. नाही, 1500 रुपयामध्ये कोणाचे काहीच होत नाही जीवनात, पण एक विश्वास आमच्या देवा भाऊनी आमच्या महिलांच्या पाठीशी उभा केला. ही फक्त भावाची, बहिणींना प्रेम आणि एक विश्वास आहे की देवा भाऊ या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि प्रत्येक महिलाच्या पाठीशी गंभीरपणे आणि देवा भाऊ उभा आहे. फक्त एवढाच विश्वास देण्याकरिता ती लाडकी बहीण या महाराष्ट्रामध्ये ती योजना आणली. आज देवा भाऊनी आमची येणारी पिढी या महाराष्ट्राची, ज्यांच्या हातात रोजगार भेटला पाहिजे त्याच्याकरिता अब्रॉड मध्ये केले आणि काल रात्री आले 30 लाख कोटीचं बिझनेस त्या बाहेरगावी कंट्री मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भरभरून उद्योग या महाराष्ट्रामध्ये होईल, जिथून आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात रोजगार देण्याचं काम जर कोणी करू शकते. अरे यंग, युवा मुख्यमंत्री असल्यानंतर आम्हाला एवढा विश्वास असला पाहिजे की आमच्या मुलांचे भविष्य इथे चांगलं होईल. नाही तर कोण आपल्यासाठी करते, कोणी आपल्या मुलीसाठी करते, कोणी कोणासाठी करते, पण देवा भाऊनी विश्वास दिला या महाराष्ट्रामध्ये. एवढा मोठा इलेक्शन झाल्यानंतर कॉर्पोरेशनच्या मुंबईमध्ये महापौर बसवायच्या आधी सगळ्यात पहिले त्यांचं प्राधान्य आहे महापौर नंतर बसू,
पहिले जे बिझनेस आणायचं आहे, ज्या व्यापारासाठी मला 30 लाख कोटी आणायचं आहे, त्याच्याकरिता ते बाहेर गेले. ते मंत्री आल्यानंतर मी उपमहापौर महापौरचा विषय पाहिजे. पहिले जे व्यापार आणायचा आहे, बिझनेस आणायचा आहे, कंपन्या आणायच्या, त्याच्याकरिता 30 लाख कोटी जे आणायचे आहे त्याकरिता ते मीटिंग करण्याकरिता बाहेर गेले. तर मला वाटते असं मुख्यमंत्री नशिबाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये लाभतात.